तर या या संदर्भामध्ये वर्णन करत असताना की आध्यात्मिक मार्गामध्ये पण कसं कठीण आहे, तर हे वर्णन करताना प्रभुपाद संन्यास आश्रमाचं वर्णन करतात 70 मध्ये 15च्या तात्पर्यामध्ये. प्रभुपाद म्हणतात की जसे की आपल्या वर्णाश्रमामध्ये 4 आश्रम आहेत, या 4 आश्रमापैकी संन्यास आश्रम जरा जास्त खडतर आहे. का खडतर आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपली पत्नी आणि मुलं बाळाला व्यक्तीला सोडावं लागतं, आणि सोडावं लागतं, आणि इतके वर्ष ज्यांना लहानाचं मोठं केलं त्यांना एकदम सोडून देणं इतकं सोपं नाहीये, खूप त्रास होतो व्यक्तीला. परंतु शास्त्र काय सांगतं, परंतु जर कोणी अशा अडचणी सहन करण्यास समर्थ असेल तर निश्चितपणे आत्मसाक्षात्काराच्या मार्गात तो पूर्णत्व प्राप्त करतो. जर तुम्ही आपल्या समाजाचा जर विचार केला, म्हणजे वैदिक समाजाचा, तर याच्यामध्ये 4 आश्रम आहेत, गृहस्थ, ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि संन्यास. तर याच्यापैकी 3 आश्रमामध्ये म्हणजे ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि संन्यास म्हणजे आयुष्याच्या 75% वेळामध्ये व्यक्तीचा कशावरती भर आहे, जास्त करून अध्यात्मावरती, किंवा काय म्हणता येईल, याला काय शब्द वापरता येईल, अनासक्तीवरती. ब्रह्मचर्य आश्रम, वानप्रस्थ आणि संन्यास. आणि ग्रहस्थामध्ये पण तो अनिर्बंध इंद्रिय तृप्ती करतो असं नाही. जो व्यक्ती खरंच ब्रह्मचर्य ट्रेनिंग व्यवस्थित घेतो तो आपल्या ग्रहस्थ आश्रमामध्ये पण पत्नीच्या साह्याने आध्यात्मिक मार्गात उन्नती करेल, कारण ग्रहस्थाला पण किती जबाबदारी आहेत. एक तर साधू संतांच्या मेंटेनन्सचा खर्च देणे, घरामध्ये विविध प्रकारचे संतांना बोलवणे, व्रतवैकल्य करणे, म्हणजे गृहस्थीमध्ये पण अधिकाधिक वेळ जर आपण वैदिक संस्कृतीनुसार जर जीवन जगलो तर अधिकाधिक वेळ अध्यात्मामध्येच निघून जातो. म्हणून आपल्या सनातन धर्माचा आधार जर तुम्ही बघितला तर इथे इंद्रिय तृप्तीसाठी खूपच कमी वाव दिलाय. तर आता हे संन्यास आश्रमाचं वर्णन आहे, मग आपण विचार करू शकतो की आपल्याला भक्तीमध्ये पण संन्यास घ्यावा लागेल का. तर हे जे वर्णन आहे हे ज्ञानयोगासाठी आहे. इथे जे वर्णन दिले संन्यास घेण्याचं, तर भक्तीमध्ये संन्यास घेण्याची गरज नाहीये. जसे की प्रभुपादांनी पण बऱ्याचदा तात्पर्यामध्ये सांगितले की व्यक्ती आपल्या घरी राहून सुद्धा आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करू शकतो. तर संन्यासाची गरज नाही, परंतु हे जे वैदिक वर्णाश्रम जो आहे त्याच्यामध्ये लोक संन्यास घ्यायचे. तुम्ही जर कुठल्याही राजाचं चरित्र ऐकलं, जसं की मनु महाराज, उत्तानपाद महाराज, किंवा प्रियव्रत महाराज, किंवा पांडव, सर्वांनी काय केले की एका विशिष्ट वेळेनंतर आपली सगळी काही जबाबदारी आपल्या पुढच्या पिढीवरती दिली आणि आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करण्यासाठी घराला सोडून दिलं. हे सगळ्याच राजांच्या याच्यामध्ये आपण आता आधुनिक काळामध्ये हे संन्यास आणि वानप्रस्थ हे खूप कठीण झाले किंवा प्रॅक्टिकल पण नाहीये. फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की वयानुसार आपण आपल्या जबाबदाऱ्या पुढच्या पिढीला दिल्या पाहिजे. असं नाही की आपलं वय झालंय आता 70-75 आणि आपण तरी सुद्धा घरावरती नियंत्रण करतोय, की घरातल्या प्रत्येक निर्णयामध्ये आपली गरज नसताना सुद्धा हस्तक्षेप करतोय, संपत्तीवरती नियंत्रण, निर्णयामध्ये नियंत्रण. तर हे चुकीचं आहे. वयानुसार व्यक्तीने आयुष्यामध्ये गिअर चेंज केले पाहिजे. जेव्हा पुढच्या पिढीचे लग्न होतात आणि ते आपली जबाबदारी घेण्यासाठी सक्षम आहेत तेव्हा आपले लक्ष आपण अध्यात्माकडे वळवलं पाहिजे, जरी संन्यास नाही घेतला तरी. तर संन्यास हा कठीण आहे, परंतु तरी वर्णाश्रमामध्ये लोक अशा पद्धतीने घ्यायचे. तर ते समजावून सांगण्यासाठी प्रभुपादांनी चैतन्य महाप्रभूंचं उदाहरण दिलं. महाप्रभूंनी वयाच्या 24व्या वर्षी संन्यास घेतला होता आणि त्यांच्यावरती अतिशय प्रेम करणारी पत्नी आणि अतिशय प्रेम करणारी आई, दोघा जणांचा त्यांनी त्याग केला. कारण काय की त्यांना भक्तीचा प्रचार करायचा होता. तर हे खूप कठीण आहे, खास करून ज्या घरामध्ये सगळे प्रेम करणारे लोक आहेत त्यांना सोडून देणं. तरी सुद्धा चैतन्य महाप्रभूंनी केलं. परंतु भक्तीमध्ये तुम्ही काळजी करू नका, असं नको वाटायला काही माताजींना की भक्तीमध्ये जास्त गेल्याने आमचे प्रभूजी संन्यास घेतील का, असं नाही. आपण संन्यास घेण्यावरती भक्तीमध्ये जास्त भर देत नाही. भक्तीमध्ये जास्तीत जास्त भर आहे की आध्यात्मिक जप करणे किंवा श्रवण करणे या गोष्टीवरती आपण जास्त भर देतो. परंतु आपल्याला शिकण्यासाठी मुद्दा हा आहे की वयानुसार आपण गोष्टींचा हळूहळू त्याग करायला शिकलं पाहिजे आणि आपला कल संसाराकडून अध्यात्माकडे हळूहळू वळवला पाहिजे. नाहीतर पार मृत्यूशय्येपर्यंत आपण एकदम घराच्या गोष्टीमध्ये जर अडकून पडलं तर मग कठीण आहे. तर कठीण आहे तरी सुद्धा अर्जुनाला सुदैवाशी युद्ध करावे लागेल, कारण हे कर्तव्य आहे. तर श्लोक नंबर 15 काय सांगतो की अशा समभावनेमध्ये कर्तव्याचं पालन केल्याने व्यक्तीला काय प्राप्ती होईल.
मग तो व्यक्ती गृहस्थ असू द्या किंवा कुठल्या आध्यात्मिक मार्गामध्ये असू द्या, तर त्याला मोक्ष प्राप्ती होईल, हा त्याचा लाभ आहे. श्लोक नंबर 16 आपण बघूया. ना असतो विद्यते भाव न भाव विद्यते सत उभयोरपि दृष्टांतस्तु अनैव सत्वदर्शिभी. तर हा जो विभाग आहे श्लोक नंबर 11 ते 30 मध्ये, याच्यामध्ये आत्मा आणि शरीराबद्दल बोलतात. तर या श्लोकामध्ये काय बोलतात भगवंत की हे जे शरीर आहे याला तुम्ही किती जरी प्रयत्न केला तरी त्याला तुम्ही वाचू नाही शकणार. आणि आत्मा असा आहे त्याला किती जरी प्रयत्न केला त्याला नष्ट नाही करू शकणार. आणि हे कोणाचं मत आहे? तत्वदर्शी बी, ज्या लोकांना तत्व समजलंय अशा लोकांचं. तर तात्पर्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रभुपाद याच्यामध्ये निर्विशेषवादी लोकांना पण घेतात, त्याच्यावरती आपण चर्चा करूया. तर हा श्लोक काय सांगतो 16 नंबरचा, की जे शरीर आहे त्याला किती जरी प्रयत्न केले त्याला आपण टिकू शकणार नाही, त्याची एक्सपायरी डेट आहे. तर याच्यावरून आपण एक समजू शकतो की मॉडर्न सायन्स मध्ये किती जरी लोक म्हटले की आम्ही भविष्य काळामध्ये व्यक्तीला अमर करू, किंवा काही लोकांच्या बॉडी त्यांनी नायट्रोजन मध्ये स्टोअर करून ठेवल्यात मोठ्या मोठ्या श्रीमंत लोकांच्या, तरी भगवद्गीतेची शिकवणूक अशी आहे की मृत शरीराला तुम्ही अनंत काळासाठी टिकू शकत नाही. जसं की काही योगी लोक 500-600 वर्ष जगतात, चांगले 1400 वर्ष जगले होते, पण तरी सुद्धा व्यक्ती अनंत काळासाठी नाही जगू शकत. ब्रह्माजींचं आयुष्य 311 ट्रिलियन इयर आहे, पण त्यांचा पण मृत्यू होतो. म्हणजे या ब्रह्मांडामध्ये कोणीच शाश्वत शरीराला सांभाळू नाही शकत. त्याच्यामुळे इथून व्यावहारिक शिकवणूक एक अशी आहे की वयानुसार आपल्या शरीरामध्ये बदल घडतील. आपण तरुणपण जितकं सुंदर दिसू कदाचित तितकं आपण हळूहळू असं सुंदर नाही दिसणार. शरीरामध्ये सुरकुत्या पडणे किंवा डोक्याची केस पांढरं होणे, ह्या गोष्टी म्हणजे काय म्हणता येईल याला की होणारच आहेत. तर तेव्हा आपण या गोष्टी जास्त झगडत बसण्यापेक्षा विचार केला पाहिजे की कदाचित मला शरीर सूचना देते की मी आता याच्यातून बाहेर पडून अध्यात्माकडे जास्त वळलं पाहिजे. परंतु आधुनिक काळामध्ये आधुनिक मेडिसिन किंवा हे लोक काय म्हणतात की ठीक आहे तुमचं वय वाढतंय तर तुम्ही ब्युटी पार्लर मध्ये जा, किंवा शरीर मदत करत नाही तर गोळ्या खा, आणि या शरीराकडून जास्तीत जास्त इंद्रियतृप्ती करून घ्या. परंतु हे बरोबर नाहीये. आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की हे शरीर हळूहळू कुरूप होणारच आहे. जसं माझ्या आई वडिलांसोबत झालं, आजोबासोबत झाले, माझ्यासोबत पण होणारच आहे. आणि ज्या वेळेस या शरीराने मला इंद्रियतृप्तीसाठी मदत केली तेव्हा मी इंद्रियतृप्ती केली, आणि आता मी या गोष्टींचा त्याग करायला पाहिजे. हे जर समजून घेतलं तर आपल्याला जास्त स्ट्रेस येणार नाही. तर बऱ्याचदा लोक दिसण्यावरती हिच्यावरती बराच खर्च करतात आणि खूपच कॉन्शियस असतात. टीनेज मध्ये कॉन्शियस असणं ठीक आहे, कारण त्या वयामध्ये व्यक्ती शरीरामध्ये बदल घडताना त्याला समाजामध्ये एक आपली पण ओळख बनवायची असते. परंतु वयानुसार हे आपण समजून घेतलं पाहिजे की बाबा ही शास्त्राची शिकवणूक आहे, मी याला रोखू नाही शकत. आणि जितका मी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करेल तितका मी जास्त फ्रस्ट्रेट होईल. कारण तुम्ही किती जरी ब्युटी पार्लरला गेले तरी समजूनच पडतं की बाबा या व्यक्तीचं वय झालेलंच आहे. त्याच्यामुळे प्रतिकार करण्यापेक्षा जेवढं आवश्यक आहे तेवढं करावं आणि जास्त लक्ष अध्यात्माकडे द्यावं. तर प्रभुपाद तात्पर्यात काय बोलतात, परिवर्तनशील शरीर स्थायी नसते. आधुनिक विज्ञानाने मान्य केले आहे की विविध प्रकारच्या पेशीच्या क्रिया प्रतिक्रिया यामुळे क्षणोक्षणी शरीर बदलत आहे. याचा आपण आताच अभ्यास केला. तात्पर्यामध्ये प्रभुपाद काय सांगतात बघा, स्वभावतः शरीर नेहमी बदलत असते आणि आत्मा शाश्वत असतो. निर्विशेषवादी आणि सविशेषवादी या दोन्ही तत्वदर्शी पुरुषांनी हा निर्णय प्रस्थापित केला आहे. जर तुम्ही प्रभुपादांचा प्रणाम मंत्र जर कधी ऐकला असेल, काय प्रभुपादांचं प्रणाम मंत्र, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी. तर हे पाश्चात्य देशामध्ये दोन तत्वज्ञान खूप जास्त आहे, शून्यवाद आणि निर्विशेषवाद. शून्यवाद म्हणजे बुद्धिझम, निर्विशेषवाद म्हणजे अद्वैत. तर जे मध्वांचे जे वैष्णव आहेत कर्नाटकमध्ये जर तुम्ही कधी गेले तर त्यांना हे प्रभुपादांचा प्रणाम मंत्र खूप आवडतो. परंतु ते प्रभुपाद जर तुम्ही बघताय तर निर्विशेषवाद्यांचं पण मत घेत आहेत. तर प्रभुपादांचं तात्पर्य लिहिण्याची पद्धत कशी आहे की मुद्दा व्यक्तीला समजावून सांगण्यासाठी ज्याची मदत घेता येईल प्रभुपाद त्याची मदत घेतात. इतर सगळीकडे प्रभुपाद निर्विशेषवादी लोकांवरती खूप टीका करतात, परंतु इथे त्यांचं पण मत घेतात की अरे ते पण मान्य करतात. कारण अद्वैतवादी सुद्धा मान्य करतात की शरीर हे नश्वर आहे. आणि
नंतर काय, अज्ञान नाहीसे करणे म्हणजे काय. ज्याप्रमाणे स्वामी आणि सेवक किंवा गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये संबंध असतो, त्याप्रमाणे जीव हे नेहमी भगवंताचा अधीनच असतात. अज्ञानाच्या प्रभावाखाली असे स्पष्ट ज्ञान जाणून घेणे अशक्य आहे. असे अज्ञान काढून टाकण्याकरता आणि सर्व काळी सर्व जीवांना प्रबुद्ध करण्यासाठी भगवद्गीतेचा उपदेश दिलाय. अज्ञान इथे काय आहे की जीव हा नित्य भगवंतांचा दास आहे. ही गोष्ट विसरणे याला अज्ञान म्हणतात. आणि शक्ती आणि शक्तिमानाचा पण एक सिद्धांत सांगितलाय. जरी शक्ती आणि शक्तिमान यांच्यामध्ये भेद नसला तरी शक्तिमानाला भगवंत मानले जाते आणि शक्ती किंवा प्रकृतीला गौण मानले जाते. जसे की आपण आधी पण चर्चा केली होती की चैतन्य महाप्रभू तत्वज्ञान आहे अचिंत्य भेदाभेद तत्वज्ञान. तर अचिंत्य भेदाभेद तत्वज्ञान म्हणजे काय, एकाच वेळेस भेद आणि अभेद. तर हे तत्वज्ञान वेगवेगळ्या गोष्टीसाठी लागलं जाऊ शकतं. एक गोष्ट जीव आणि ईश्वर, दुसरी गोष्ट ईश्वर आणि शक्ती. आता जसं की समजा मी बोलतोय तर माझा आवाज हा माझ्यापासून अभिन्न आहे, तरी सुद्धा माझा आवाज माझ्यावरती नियंत्रण नाही करू शकत, मी आवाजावरती नियंत्रण करतो, कारण आवाज माझी शक्ती आहे. तसे हे जीव आहे भगवंतांची शक्ती आहे, ही पराशक्ती आहे. आपण 7व्या अध्यायामध्ये अभ्यास करणार आहोत, परा आणि अपराशक्ती. अपराशक्तीमध्ये ही भौतिक प्रकृती येते. भूमी रापो नलो वायू खम मनो बुद्धी एवच अहंकार इतियम्य भिन्ना प्रकृती अष्टदा, ही भिन्ना प्रकृती आहे. आणि अपरियम इतस्तु अन्याम प्रकृती विद्धी मे पराम जीवभूता महाबाहो येदम धार्यते जगत. या भगवंतांच्या 2 शक्ती आहेत. हे भौतिक जगत म्हणजे अपराशक्ती किंवा निकृष्ट दर्जाची शक्ती, आणि जीव हा पराशक्ती आहे. जसा माझा आणि माझ्या आवाजामध्ये एका दृष्टिकोनातून भेद नाही आणि एका दृष्टिकोनातून भेद पण आहे, कारण मी आवाजावरती नियंत्रण करू शकतो, आवाज माझ्यावरती नियंत्रण करू शकत नाही. तसा जीव आणि ईश्वर, जरी जीव भगवंताची शक्ती असली तरी जीव आणि ईश्वर कधीच एक नाही होत. जीव हा नेहमी ईश्वराचा अंशच आहे किंवा दासच राहणार आहे. तर ही एक शिकवणूक आहे. तरी या श्लोकाची मुख्य शिकवणूक काय होती श्लोक नंबर 16 मध्ये, की शरीराला शाश्वत काळासाठी टिकवून ठेवणं अशक्य आहे आणि जो आत्मा आहे त्याचा नाश करणं ते पण अशक्य आहे. हे कोणा मान्य केलंय, सगळ्या तत्वदर्शी लोकांनी मान्य केलंय. नंतर हा श्लोक नंबर 17 आहे. अविनाशी तू तत्विद्धी येन सर्वमिदं ततं विनाशम अव्ययस्यास्य न कश्चित कर्तुम अर्हसी. तर या शरीरामध्ये असणारे हे जे अविनाशी तत्व आहे, की जी चेतना आहे किंवा जो जीव आहे, या अविनाशी तत्वाला तू जाणून घे. अविनाशी तू तत् विद्धी, विद्धी म्हणजे जाणून घेणे. आणि ही चेतना कशी आहे, येन सर्वमिदं ततं, की ही चेतना पूर्ण शरीरामध्ये व्याप्त आहे. कारण कसं आपण समजू शकतो, आपल्या समजा बोटावरती जरी कोणी रक्त काढण्यासाठी निडल टोचली की लगेच दुखतं, म्हणजे याचा अर्थ आपली चेतना बोटामध्ये पण पसरते. तर या शरीरामध्ये सगळी जी व्याप्त चेतना आहे ती आत्म्याची आहे आणि त्या आत्म्याचा कोणी नाश करू शकत नाही, हे अर्जुन तू जाणून घे. तर तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी काही मुद्दे सांगितले की आपल्या शरीरामध्ये एक आत्मा आहे, त्या आत्म्याची चेतना पूर्ण शरीरभर पसरली आणि त्या चेतनेमुळे आपल्याला बऱ्याच गोष्टींची जाणीव होते. परंतु आपल्या चेतनेमध्ये आणि भगवंताच्या चेतनेमध्ये काय फरक आहे, की आपल्याला आपल्या शरीरामधलं दुःख समजेल परंतु दुसऱ्याच्या शरीरातलं दुःख समजत नाही. याचा अर्थ आपल्या आत्म्याची चेतना आपल्या शरीरापर्यंत मर्यादित आहे. परंतु भगवंतांचं असं नाही, भगवंतांना सगळ्यांच्या शरीरामध्ये काय चाललंय किंवा मनात काय चाललंय हे समजतं. तर हे कुठं दिले, भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये आपण जेव्हा विस्तारित चर्चा करू तेव्हा इथे येणारच आहे की उपद्रष्टा अनुमंता म्हणून पण एक श्लोक आहे. 13व्या अध्यायामध्ये कसे भगवंत सगळ्या शरीराचे जाणकार आहेत आणि आत्मा एका शरीराचा जाणकार आहे याचं वर्णन येतं. तर मग असं पण कधी प्रश्न येईल की अरे प्रभूचे लोकांच्या शरीरामध्ये जंत पण असतात किंवा कधी त्यांना इन्फेक्शन होतं, मग कोणता आत्मा आहे, जंताचा आत्मा आहे की आपला आत्मा आहे. तर असं सांगितलं जातं की एका शरीरामध्ये एक मुख्य आत्मा असतो आणि बाकीचे जे समजा जंत वगैरे आहेत ते आत्मा परावलंबी आत्मा आहेत. तर त्या जीवाणूचेच आत्मा आहेत, त्या आपल्या आत्मा नाही आहेत. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल आपल्याला. आता हे अद्वैतवादासाठी हा एक मुद्दा चांगला आहे.
समजा जर मला दुसऱ्याच्या शरीरातलं दुःख समजत नसेल तर मग माझा आत्मा आणि त्याचा आत्मा एक कसा काय असेल? जर आत्मा एकच असता, पिक्चर मध्ये दाखवतात ते, समजा जुडवा नावाचा एक पिक्चर, त्याच्यामध्ये एका व्यक्तीला मारलं दुसऱ्या व्यक्तीला लागायचं, परंतु असं प्रॅक्टिकली होत नाही. एका शरीराचं दुःख दुसऱ्या शरीराला कधी समजत नाही, कारण आत्म्याची जी कार्य करण्याची क्षेत्र आहे ते शरीरापर्यंत मर्यादित आहे. नंतर इथे आत्म्याबद्दल थोडस वर्णन केले म्हणून प्रभुपाद तात्पर्यात आणखीन अधिक विस्तारित वर्णन सांगतात. एक गोष्ट प्रभुपादांनी सांगितली श्वेतशत्रोपनिषद मधून की आत्म्याचा आकार किती आहे. बालाग्र शतभागशी शतधा कल्पित असते भागो जीवोयम उच्चते. तर असं म्हटलं जातं शास्त्रामध्ये, खास करून श्वेतशत्रोपनिषदामध्ये, जर केसाचा टोक घेतलं, त्याचे 100 भाग केले, त्या 100व्या भागाचे परत 100 भाग केले, तर जो भाग उरेल तर तो भाग म्हणजे आत्म्याचा आकार. तर इथे काही मुद्दे आपल्याला लक्षात ठेवण्यासारखे असे आहेत. तर हा केस म्हणजे कोणाचा केस? आपला केस की प्राण्याचा केस? आणि आपला केस कुठला? हातावरचा केस की डोक्यावरचा केस? कारण केसांचा पण आकार लहान मोठा असू शकतो. आणि जर आता आधुनिक विज्ञानाने असे सूक्ष्मदर्शक बनवले की जे केसाच्या 10,000व्या भागापर्यंत ते बघू शकतात. कारण की आपण बघतो ना, व्हायरसला पण हे लोक इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये बघत आहेत, किंवा ॲटम्सला पण बघण्याचा दावा करतात. तर मग तर इतक्या साईजचा आत्मा दिसायला पाहिजे. तर आपण याच्या आधी पण चर्चा केली की का बघू शकत नाहीत आत्म्याला? कारण आत्मा हा काय म्हणतो याला, हे आहे, कोणता शब्द वापरला आपण याला, आध्यात्मिक तत्व, सूक्ष्म आहे. मी तुम्हाला हे सांगतो की आधुनिक विज्ञानामध्ये असे पॉवरफुल मायक्रोस्कोप आहेत, सूक्ष्मदर्शक आहेत, की जे केसाच्या एक 10,000व्या भागापर्यंत बघू शकतात. व्हायरसला पण बघू, जो की व्हायरस खूपच छोटे असतात, त्यांना पण बघू शकतात. त्यांचा आकार तर या आकारापेक्षा पण कमी असेल. मग आत्म्याला का बघू शकत नाही? कारण आत्मा हा भौतिक पदार्थ नाहीये. तुम्ही भौतिक इंद्रियांनी, भौतिक इन्स्ट्रुमेंटने भौतिक वस्तूला बघू शकणार, आध्यात्मिक वस्तूला नाही बघू शकणार. आत्मा एक चेतना आहे. त्याच्यामुळे जर कोणी तुम्हाला कधी विचारलं की अरे तुमच्या शास्त्रात सांगितलंय 1/10,000 एवढा आत्म्याचा आकार आहे, मग आत्मा दिसत का नाही? तर आपण त्यांना म्हणू शकतो की जसं आपण गीता कोर्समध्ये अभ्यास केला की आपण लिटमस पेपरने पाणी किती लिटर आहे हे मोजू नाही शकत, कारण लिटमस पेपरचा उपयोग वेगळा आहे. तसंच ही इंद्रिय आणि हे इन्स्ट्रुमेंट आहे ते भौतिक पदार्थासाठी आहे. तुम्ही आध्यात्मिक गोष्टींना भौतिक गोष्टींना नाही समजू शकत, त्याच्यामुळे नाही बघता येणार. मग इथं एक आणखीन असा मुद्दा आहे, येन सर्वमिदं तत्त्वम. याचा उपयोग करून अद्वैतवादी किंवा मायावादी लोक काय म्हणतात की एकच आत्मा सगळीकडे व्याप्त आहे, येन सर्वमिदं तत्त्वम. तर परंतु जर आपण आचार्यांचे तात्पर्य जर बघितलं तर तुम्ही 72 बघू शकता. सर्वमय शब्दाचा अर्थ प्रभुपादांनी दिले संपूर्ण शरीरभर, परंतु याच शब्दाचा उपयोग करून अद्वैतवादी सांगतात की संपूर्ण ब्रह्मांडात एकच आत्मा आहे. त्याचा आपण आधीच्या श्लोकामध्ये चर्चा केली की हे कसं चुकीचं आहे. तरी ते सगळीकडे पसरलाय म्हणजे शरीरामध्ये सगळीकडे पसरलाय. तर हे आपण एका शरीरामध्ये एक मुख्य आत्मा असतो, आत्म्याचा आकार, त्याला का मायक्रोस्कोप बघू शकत नाही ते बघितलं. त्याच्यानंतर समोरचा मुद्दा आहे की मग कोणी म्हणेल की अरे आत्मा जरी, खास करून आपण म्हणतो की आत्मा शरीरामध्ये कुठे तर हृदयाच्या ठिकाणी आहे, मग तिथून दूरच्या गोष्टी कशा समजतात? तर आचार्याने तात्पर्यामध्ये आयुर्वेदाचे काही उदाहरणं दिले की आयुर्वेदामध्ये असे काही औषध आहेत ज्याला जर आपण समजा कपाळावरती लावलं आणि वेदना पायामध्ये होत असल्या तरी त्या वेदना कमी होतात, कारण ते औषध तिथून शरीरभर पसरतं आणि योग्य त्या ठिकाणी प्रभाव दाखवतं. तसंच आत्मा जरी हृदयस्थित असला तरी त्याची चेतना शरीरामध्ये सगळीकडे पसरली आहे, त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी समजू शकतो. नंतर हा औषधाचा मुद्दा प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये सांगितला आहे, कोणत्याही भौतिक प्रक्रियेद्वारे या चेतनेचे शरीरामध्ये पुनरुत्थान करता येत नाही. समजा आता एखादा व्यक्ती हार्ट अटॅकने मेला आणि तुम्ही त्याला दुसऱ्या व्यक्तीचा हार्ट काढून जरी जोडलं तरी त्याला जिवंत करणं खूप कठीण आहे. कदाचित काही काळाने शक्य पण होईल, सांगता येत नाही, परंतु जी आत्मा गेली त्याला परत आणणं खूप कठीण आहे. तर हे प्रभुपाद इथे तात्पर्यामध्ये सांगत आहेत. त्याच्यानंतर हा आत्मा कसा असतो, पान नंबर 73 वरती प्रभुपाद सांगतात की आत्मा हा 5
जसं की आपण बघितले बघा, आपलं स्थूल शरीर आहे, सूक्ष्म शरीर आहे आणि आत्मा आहे. स्थूल शरीर पंचधातूने बनले, सूक्ष्म शरीर मनबुद्धी अहंकाराने बनले आणि आपले प्राणवायू पण सूक्ष्म शरीरासोबत जातात. तर हे प्राणवायू जे 5 प्रकारचे आहेत, या 5 प्रकारच्या प्राणवायूमध्ये आत्मा बॅलन्स केला जातो. तर कोणते प्राणवायू? ते प्राण नंबर 73 वरती प्रभुपादांनी दिलंय, प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान. याच्या समोर पण वर्णन येईल कुठला वायू कुठलं कार्य करतं. तर प्रभुपादांनी इथे थोडंसं अष्टांग योगाचं थोडंसं वर्णन दिलंय की अष्टांग योगामध्ये व्यक्ती काय करतो, विविध आसनाद्वारे पवित्र जीवात्म्याला घेरणाऱ्या या 5 प्रकारच्या प्राणांचे नियंत्रण करणे हे हठयोगाचे प्रयोजन आहे. हठयोगी लोक काय करतात की हा जो प्राण 5 प्रकारचा जो की आत्म्याला बॅलन्स करतोय त्याचं शुद्धीकरण करणे किंवा त्याला नियंत्रण करणे, आणि नियंत्रित करून जसं आपण भागवतामध्ये अभ्यास केला की व्यक्ती हळूहळू आपली चेतना एका चक्रापासून दुसऱ्या चक्रापर्यंत प्रस्थापित करतो, नंतर मूलधारा चक्रावरती घेऊन शरीराला सोडून देतो. तर हे थोडं हठयोगाचं खूप संक्षिप्त वर्णन आहे, हठयोग किंवा अष्टांग योग. त्याच्यामध्ये खास करून वायूला नियंत्रण करण्यावरती खूप जास्त महत्व आहे. प्रभुपाद सांगतात की हे भौतिक लाभासाठी हठयोग आता आधुनिक काळात लोक करतात, परंतु त्याचा मुख्य उद्देश हा नव्हता. नंतर आत्मा हृदय स्थित आहे हे समजावून सांगण्यासाठी प्रभुपाद काही आधुनिक उदाहरण देतात की जसं की तुम्ही ऐकलं असेल, रक्तामध्ये वेगवेगळ्या पेशी असतात. जेव्हा आपण रक्त चेक करतो तेव्हा रिपोर्टमध्ये येतं WBC, RBC, प्लेटलेट वगैरे. तर पांढऱ्या रक्तपेशी, लाल रक्तपेशी, प्लेटलेट ह्या रक्तामधल्या काही पेशी आहेत. त्याच्यापैकी जे लाल रक्तपेशी आहे त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन असतं आणि ते हिमोग्लोबिन जेव्हा फुफ्फुसातून रक्त पास होतं तेव्हा तिथून ऑक्सिजन घेऊन जातं आणि शरीरात सगळीकडे ऑक्सिजन पुरवठा करतं आणि शरीरात जो तयार झालेला कार्बन डायऑक्साईड आहे जो की प्रक्रियांमध्ये शारीरिक प्रक्रिया तयार होतो त्याला परत घेऊन फुफ्फुसातून सोडून देतो आणि आपण शरीराला बाहेर टाकतो, शरीराच्या बाहेरच्या वायूला टाकतो. तर प्रभुपाद इथे सांगतात की आधुनिक विज्ञानामध्ये व्यक्ती या लाल रक्तपेशीच्या कार्याला मान्य करतात, परंतु या लाल रक्तपेशीमध्ये शक्ती कुठून येते हे कदाचित त्यांना स्पष्ट करता येत नाही. प्रभुपाद म्हणतात की ह्या लाल रक्तपेशी हृदयातून पास होतात आणि तिथून आत्म्याकडून शक्ती घेतात आणि शक्ती इतरत्र सर्वीकडे पोहोचवली जाते. भगवंतानी जीवात्म्याचं वर्णन करण्यासाठी इथं प्रकाशातील कणांचं उदाहरण दिले. जर तुम्ही कधी अभ्यास केला असेल किंवा विज्ञानामध्ये कधी ऐकलं असेल की जो प्रकाशाचा सूर्याचा जो सूर्यप्रकाश आहे त्याच्याबद्दल सायन्समध्ये 2 थिअरी आहेत. एक आहे कणांची थिअरी आणि एक आहे तरंगाची थिअरी, पार्टिकल थिअरी आणि वेव्ह थिअरी. एक मला वाटते न्यूटनने दिली आणि एक दुसऱ्या कुठल्या तरी सायंटिस्टने दिली. तर एक थिअरी काय सांगते की प्रकाश हा कणांपासून बनलाय आणि एक एक कण हा तेजपुंज आहे, त्याला फोटॉन म्हणतात ते लोक, आणि काही लोक सांगतात की प्रकाश हा तरंगांचा बनलेला आहे. तर इथे प्रभुपादांनी या कणांच्या थिअरीचा उपयोग केलाय की जसं प्रकाशामध्ये विविध कणांपासून प्रकाश तयार होतो तसा भगवंतांच्या शरीराचा प्रकाश म्हणजे प्रकाशाचे कण म्हणजे हे आत्मा आहेत, सगळे जीवात्मा. त्याचप्रमाणे भगवंतांची अंशरूपे म्हणजे भगवंतांच्या किरणातील आण्विक स्फुलिंग आहेत. याचं स्पष्टीकरण चैतन्य महाप्रभू रूप गोस्वामीला चैतन्य चरितामृत मध्ये देतात. रूपशिक्षा देत असताना अग्निर आईचे स्फुलिंग कण, की अग्नीचे जसे कण असतात तसं जीवात्मा भगवंतांच्या प्रभाचे कण असल्यासारखे ते समजावून सांगण्यासाठी वर्णन केलं जातं. तर या श्लोकाचा मुख्य अर्थ काय आहे? इथे भगवंत अर्जुनाला शारीरिक स्तरावरची करुणा वगैरे सोडून आत्म्याच्या स्तरावर येण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. या आत्म्याच्या स्तरावर येण्यासाठी या श्लोकामध्ये सांगितले की एका शरीरामध्ये एक आत्मा, त्याची चेतना एका शरीरात पूर्ण व्याप्त असते आणि हा आत्मा अविनाशी आहे. मग या प्रसंगावरती अनुसरून प्रभुपादांनी आत्म्याच्या विविध गुणधर्मांचं तात्पर्यामध्ये वर्णन केले.